सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सुधागड विद्यासंकुलातील उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली 12वी विषय भूगोल प्रात्यक्षिक विभागात आपलं पुनश्च मी स्वागत करतो. मित्रांनो, आपण या अगोदर प्रात्यक्षिक विभागातील पहिलं आणि दुसरं प्रात्यक्षिक संपवलेलं आहे. आज आपल्याला तिसऱ्या प्रात्यक्षिकाचा अभ्यास करायचा आहे. प्रात्यक्षिक क्रमांक 3 विदा विश्लेषण अपसकरणाचे मापन. आता विदा विश्लेषण साधारणतः दुसऱ्या प्रात्यक्षिकामध्ये याची आपण सुरुवात केली होती. अपसकरणाचे मापन याच्यात कुठल्या कुठल्या घटक येतात किंवा कुठल्या कुठल्या बाबी येतात ते यात आपल्याला बघायचं. अपसकरणाचे मापन म्हणजे नेमकं काय, त्याची एक व्याख्या आपल्याला दिलेली आहे. मध्यवर्ती मूल्यापासून एखादे मूल्य किती दूर किंवा विखुरलेले आहे याला अपसकरण म्हणतात. थोडक्यात डिस्पर्शन. मध्यवर्ती किंमत, मध्यवर्ती मूल्य किती दूर किंवा किती विखुरलेले आहे. मध्यवर्ती मूल्यापासून एखादं मूल्य किती दूर किंवा किती विखुरलेले आहे याला अपसकरण असे म्हणतात. अशी साधारणतः याची व्याख्या केली जाते. यामध्ये अपसकरणाच्या विश्लेषणामध्ये माहितीचं थोडक्यात विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे. माहितीची चलानुसार मांडणी झाल्यानंतर या माहितीचं विश्लेषण केलं जातं. अगोदर चल आणि माहिती यांचा सहसंबंध जाणून घेता येतो. माहिती पाहून टक्केवारीची तुलना करून मध्य काढून म्हणजे मीन, सहसंबंध पाहून अंदाज व्यक्त करता येतो अथवा त्याचा निष्कर्ष काढता येतो. एक एक्झाम्पल या स्पष्टीकरणासाठी दिलेलं आहे. प्राप्त सांख्यिकीय माहितीपैकी 60% लोकसंख्या 20 ते 40 वयोगटातली, 20% लोकसंख्येचं मासिक उत्पन्न हे 10,000 पेक्षा जास्त. या माहितीचे विश्लेषणात निकष वापरले जातात. म्हणजे लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या वयोगटातील आणि त्यातले किती टक्के लोकसंख्येचं उत्पन्न हे 10,000 पेक्षा जास्त आहे याची सरासरी काढून किंवा मध्य काढून सहसंबंध पाहून त्याचा अंदाज व्यक्त करता येतो. साधारणपणे याच्या प्रस्तावनेत असं म्हटलेलं आहे. 10वी मध्ये मध्यवर्ती प्रवृत्तीच्या मापनाबद्दल ज्यांना मध्य, मध्यगा, बहुलक असं म्हटलं जातं, मीन, मेडियन, मोड यांचा अभ्यास आपण केलेला आहे. त्यानुसार मध्यवर्ती मूल्यापासून दिलेल्या माहितीतील प्रत्येक मूल्य किती जवळ आहे हे सांगणाऱ्या मूल्याची गरज असते. या 3 मध्ये मध्यगा आणि बहुलक या 3 पैकी पहिलं बघा, मध्य. सामग्रीतील सर्व संख्यांच्या अंकगणितीय सरासरीला त्या सामग्रीचा मध्य म्हणतात. सामग्री म्हणजे काय, दिलेली सांख्यिकीय माहिती, त्याची ऍव्हरेज, तिची सरासरी. पहिलं उदाहरण दिलेलं आहे. 25, 30, 27, 23 आणि 25 या प्राप्तांकाचा म्हणजे या सांख्यिकीचा मध्य काढा. हे मध्य काढण्यासाठी एक फॉर्म्युला दिलेला आहे, सूत्र. सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले सामग्रीतील प्राप्तांकांची एकूण संख्या. आता सर्व प्राप्तांकांची बेरीज बघा, 25 + 30 + 27 + 23 + 25 हे सगळ्यांचे टोटल 130 होते. आणि हे प्राप्तांक किती, 5 आहेत. 1
2 3 4 5 भागिले 5. 130 भागिले 5 म्हणजे 5 दुने 10, उरले किती 3 आणि 5 7 30. म्हणजे याचं उत्तर किती येतं 26. म्हणजे याचे ऍव्हरेज, याचं मीन, याचा मध्य हा 26 येतो. तसंच दुसरं एक्झाम्पल, कधी कधी अपूर्णांकात याची उत्तर येतात. दुसरं एक्झाम्पल आहे 6 6 5 4 3 2 4 6. ह्या प्राप्तांकांचा मध्य काढा. तसंच त्या फॉर्म्युल्यानुसारच टोटल करायची त्यांची 6 प्लस 6 प्लस 5 प्लस 4 प्लस 3 प्लस 2 प्लस 4 प्लस 6. याची टोटल येते 36. आणि या सगळ्या प्राप्तांकांची संख्या आहे 8. फॉर्म्युला हाच वापरायचा आहे मध्य काढण्यासाठी. मग 36 भागिले 8 केलं तर 8 चोक 32, उरले 4, म्हणून आपण त्याच्यावर 0 घेतला आणि इकडे पॉईंट घेतो. हा, मग 8 पंचे 40 म्हणजे 4.5 हा या प्राप्तांकाचा मध्य आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा फॉर्म्युला वापरून आपल्याला मध्य काढता येतो. दुसरा दिलेला आहे मध्यगा किंवा त्याला मध्यक म्हणतात, मेडियन. याची व्याख्या दिलेली आहे. सामग्रीतील संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडतात. या मांडणीतील मध्यभागी येणाऱ्या संख्येला त्या सामग्रीची मध्यगा म्हणतात. म्हणजे जी सांख्यिकी माहिती दिली असेल किंवा सामग्री दिली असेल तिला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अगोदर मांडायची आणि त्याच्या मधोमध येणारी जी संख्या असेल, मध्यभागी येणारी संख्या, त्याला मध्यगा असे म्हटले जाते. दुसरी व्याख्या त्याच धर्तीवर आहे. सर्व मूल्यांना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावल्यावर येणारा मध्यबिंदू म्हणजे मध्यगा. व्याख्या, दोन्ही व्याख्यांचा अर्थ एकच आहे, परंतु आपल्याला जी लक्षात राहील ती व्याख्या आपण लक्षात ठेवायची आहे. उदाहरण पहिलं दिलं बघा, 72 66 87 92 63 78 54 या सामग्रीचा मध्यगा काढा. सर्वात प्रथम उदाहरण मिळाल्यानंतर सर्वात प्रथम आपण काय करायचं, दिलेले प्राप्तांक चढत्या क्रमांकाने मांडायचे. चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने, जसं आपल्याला शक्य होईल तसं. आता या ठिकाणी मी चढत्या क्रमाने मांडलेले आहे. 54 63 66 72 78 87 92. हे विखुरलेले जे प्राप्तांक आहेत या सामग्रीमध्ये किंवा या सांख्यिकीय माहितीमध्ये, ते आपण चढत्या क्रमाने या ठिकाणी लावले. या मांडणीत येणारी चौथी संख्या जी आहे ती 72 आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7. मग 7 मधून इकडे 3 सोडले, इकडे 3 सोडले, मध्यवर्ती भागात जी संख्या येते ती 72 आहे. म्हणजेच या सांख्यिकीचा मध्यगा हा 72 आहे. म्हणजे ही जी सांख्यिकीय माहिती दिलेली आहे किंवा ही जी सामग्री दिलेली आहे यातला मध्यगा हा 72 आहे. कधी कधी काय होतं, सामग्रीतील प्राप्तांकांची संख्या सम असेल तर मध्यावर येणाऱ्या दोन संख्या, 2 असू शकतात 3 असू शकतात, त्यांची सरासरी काढायची, तो मध्यगा मानायचा. त्याच्यासाठी पुढचं एक्झाम्पल दिलेलं आहे. 6 6 5 4 3 2 4 6 या सामग्रीचा मध्यगा काढा. तशाच पद्धतीने हे प्राप्तांक चढत्या क्रमांकाने मांडले. चढत्या क्रमांकाने मांडले 2 3 4 4 5 6 6 6. या मांडणीत चौथी आणि पाचवी संख्या मध्यावर येते. म्हणजे 3 आणि 3 6 2 8, म्हणजे टोटल 8 आहेत. 8 असल्यानंतर इकडे 3 सोडले, इकडे 3 सोडले, मध्ये 2 संख्या येतात, म्हणजे 4 आणि 5. ही सरासरीची मध्यगा आहे. म्हणून काय करायचं, 4 आणि 5 चे टोटल मारायचे. 4 आणि 5 चे टोटल केले आपण 9 येते. आणि 4 आणि 5 म्हणजे काय, 2 संख्या झाल्या. 9 भागिले 2 इज इक्वल टू 4.5. म्हणजे या सामग्रीचा मध्यगा हा 4.5 इतका आहे. हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे याच्यानुसार, या तत्वानुसार हे काढलेलं आहे. तिसरं उदाहरण दिलेलं आहे 7 7 6 5 4 3 5 7 या सामग्रीचा मध्यगा काढा. तशाच पद्धतीने चढत्या क्रमाने मांडायचे. 3 4 5 5 6 7 7 7 असा चढता क्रम येतो. या मांडणीत चौथी आणि पाचवी संख्या मध्यावर येते. तोच फॉर्म्युला वापरायचा, 5 अधिक 6 बरोबर 11.
या संख्या 2 आहेत म्हणून भागिले 2. मग 11 भागिले 2 केले तर त्याचं उत्तर 5.5 येतं. 5.5. 5.5 हा काय झाला? याचं उत्तर म्हणजे या सांख्यिकीचा, या प्राप्तांकाचा, या सामग्रीचा हा मध्यगा आहे. असं उत्तर आपल्याला काढता येते. त्यानंतर तिसरा जो प्रकार दिलेला आहे यातला बहुलक. बहुलकाची पण व्याख्या दिलेल्या आहेत 2. सामग्रीमध्ये सर्वाधिक जास्त वेळा येणाऱ्या प्राप्तांकाला त्या सामग्रीचा बहुलक म्हणतात. दुसरी व्याख्या त्याला सिमिलर, जे मूल्य सामग्रीमध्ये जास्तीत जास्त वेळा आलेले असते त्याला बहुलक असे म्हणतात. ह्या दोन्ही व्याख्या आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी जी असेल ती आपण ठेवायची. सामग्रीतील प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडले तर कोणता प्राप्तांक सर्वाधिक वेळा आलेला आहे हे ओळखणे सोपे जाते. म्हणून जी सामग्री दिलेली असेल किंवा जे उदाहरण दिलेलं असेल त्या उदाहरणातील सगळ्या संख्या काय करायच्या, अगोदर चढत्या क्रमाने मांडल्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्या तर सर्वाधिक वेळा आलेला प्राप्तांक हा लवकर लक्षात येतो. पहिलं उदाहरण आहे, एक उदाहरण दिलेलं आहे 7, 7, 6, 5, 4, 3, 5, 7 या सामग्रीचा बहुलक का? आता हे मांडलेलं आहे 3 चढत्या क्रमाने 3, 4, 5, 5, 6, 7, 7, 7. याच्यामध्ये सर्वाधिक वेळा आलेला क्रमांक कुठला आहे, संख्या कुठली? 7. 7 हा सर्वाधिक वेळा आलेला आहे म्हणून सर्वाधिक वेळा आलेला प्राप्तांक बरोबर 7. म्हणजे या सामग्रीचा, ही जी दिलेली सामग्री आहे या सामग्रीचा बहुलक हा 7 आहे. हे याचं उत्तर आहे. दिलेल्या सामग्रीत 2-3 प्राप्तांक समान असतील तर 2-3 बहुलक असू शकतात. म्हणजे थोडक्यात आता या ठिकाणी 7 दिलेले आहेत, 7 3 वेळा आला, 5 पण 3 वेळा राहिला असता तर या सामग्रीचे बहुलक 2 आले असते, 7 आणि 5, किंवा 3 दिला असता 3 वेळा, 4, कुठलीही संख्या. म्हणजे एकाच सामग्रीमध्ये कधी कधी 2 किंवा त्यापेक्षा जास्त बहुलक असू शकतात. म्हणजे सामग्रीत 2-3 प्राप्तांक समान असतील तर 2-3 बहुलक येऊ शकतात, असू शकतात, अशी पॉसिबिलिटी दिलेली आहे. म्हणजे अशा टाईपचं उदाहरण आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये येऊ शकते. त्यानंतर मीन, मोड, मेडियन किंवा मध्यगा बहुलक, हे जे पहिला टाईप आहे, हा पहिला टाईप या तिसऱ्या प्रात्यक्षिकाचा या ठिकाणी संपला. यात दुसरा प्रकार दिलेला आहे. अपस्करण मापनाच्या 2 पद्धती आहेत. पहिली म्हणजे कक्षा, दुसरं म्हणजे प्रमाण विचलन. कक्षा म्हणजे काय, थोडक्यात या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे. दिलेल्या माहितीत कमाल आणि किमान मूल्यातील फरकाला कक्षा म्हणतात. जी माहिती दिलेली असेल त्याच्यातला कमाल आणि किमान, म्हणजे कमाल मधून किमान मायनस केलं, जो फरक येईल तो फरक म्हणजे काय, कक्षा. उदाहरणार्थ दैनिक तापमान कक्षा, तापमानाची दैनंदिन किंवा वार्षिक कक्षा काढण्यासाठी सर्वाधिक मूल्यातून सर्वात कमी मूल्य वजा केले जाते. तसेच एखाद्या शहर किंवा गावाच्या जलस्तरावरील चढ उतार, तिथल्या भूरचनेतील फरक, एवढ्या बाबी यामध्ये येऊ शकतात. सुरुवातीला व्याख्येमध्ये दिलेलं आहे सर्वाधिक मूल्यातून सर्वात कमी मूल्य वजा केले जाते, म्हणजे फरक काढला जातो. हे आपण कक्षेच्या व्याख्येसाठी सांगू शकतो. जी व्याख्या दिलेली आहे त्या व्याख्येनुसार कमाल मायनस किमान अशा पद्धतीने कक्षा निघते. त्यानंतर याच्यामध्ये आपल्या पुस्तकात एक सोडवलेलं उदाहरण आहे. लोकसंख्या घनतेची कक्षा दिलेली आहे. कक्षा इज इक्वल टू कमाल मूल्य मायनस किमान मूल्य. एक उदाहरण दिलेलं आहे उत्तर प्रदेशापासून अरुणाचल प्रदेशापर्यंत. त्या राज्याच्या लोकसंख्येच्या घनतेची आकडेवारी दिलेली आहे 2011 नुसार. मग याच्यात कमाल मूल्य किती, 829, आणि किमान मूल्य किती, 17. कमाल मूल्य 829, किमान मूल्य 17. कक्षा इज इक्वल टू कमाल मूल्य मायनस किमान मूल्य, म्हणजे 829 मायनस 17 बरोबर 812. 812 काय झाली, याची कक्षा झाली. 812 ही कक्षा झालेली आहे. लोकसंख्या घनतेचा मध्य कसा काढायचा, त्याच्यासाठी सूत्र वापरलेलं मध्य इज इक्वल टू सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले सामग्रीतील प्राप्तांकांची एकूण संख्या.
मग हे सगळे प्राप्तांक अशा पद्धतीने प्लस केले. 829 प्लस 308 प्लस 123 प्लस 414 प्लस 555 प्लस 308 प्लस 551 प्लस 189 प्लस 17 आणि यांची टोटल जी आहे ती 9 आहे म्हणून त्याला भागिले 9. नाही, सगळ्यांची टोटल केली ती 3294 इतके येते. हे सगळ्यांचे टोटल 3294 भागिले 9. 9ने यांना भागलं तर 9 त्रिक 27, 9 सक 54 आणि 9 सक 54 म्हणजे अशा पद्धतीने याचा मध्ये येतो 366. 366 याचा मध्ये येत असतो. या फॉर्म्युल्यानुसार या सगळ्या किमती लिहिल्या जातात. म्हणून मध्ये 366 हे उत्तर आपल्या पुस्तकात दिलेलं आहे. हे कक्षेचं सोडवलेलं उदाहरण. त्यानंतर कक्षेचं दुसरं उदाहरण दिलेलं आहे. खंडानुसार लिंग गुणोत्तर 2011 कक्षात दिलेल्या माहितीच्या आधारे काढा. आता हे 6 खंड दिलेले आहेत. आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, आशिया, युरोप, ओशनिया. प्रत्येकाचं लिंग गुणोत्तर दिलेलं आहे. मग याचं उत्तर काय आहे ना, फॉर्म्युला तोच, कमाल मूल्य मायनस किमान मूल्य. कमाल मूल्य आता लिंग गुणोत्तरामध्ये कमाल संख्या किती 1075 मायनस किमान किती 954 म्हणजेच 1075 मायनस 954 बरोबर 121. म्हणजे याची कक्षा किंवा याचा फरक किती आला 121. 121 याचं उत्तर आहे. त्यानंतर आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर 97 वर अशा पद्धतीचा तक्ता दिलेला आहे. देश दिलेत आणि त्या देशात साक्षरतेच्या प्रमाणाची टक्केवारी दिलेली 2018 नुसार. मग तोच फॉर्म्युला, कमाल मूल्य याच्यामध्ये 98.1, किमान मूल्य 64.9, 98.1 आणि 64.9 मायनस केलं तर त्याचं उत्तर 33.2 येतो. कक्षा याची किती येते 33.2 इतकी येते. हे त्याचं उत्तर आपल्याला काढता येते. हे उत्तरासहित सूत्र आणि उत्तरासहित आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर कक्षा वापरण्याचे फायदे आणि तोटे थोडक्यात दिलेले आहेत. कक्षा वापरण्याचे फायदे, कक्षा समजण्यास सोपी पद्धत आहे. म्हणजे काय, कमाल मूल्य मायनस किमान मूल्य इज इक्वल टू कक्षा. सोपी पद्धत आहे, फक्त फरक काढायचा. कमी वेळेत माहिती तयार करता येते. आता दोन उदाहरण पुस्तकात दिलेले आहेत. एक मी वेगळं टाकलेलं आहे. तर कमी वेळेत त्याची माहिती तयार करता येते. मोठ्या संख्येतून लहान संख्या फक्त वजा करायची असते. हा एक फायदा आहे. 24 तासातील तापमानाचा अंदाज घेता येतो. म्हणजे दिवसात 24 तासाचं कमाल तापमान भागिले 24 तासाचं किमान तापमान, कमाल मायनस किमान तापमान केलं तर येणारा जो फरक असतो ती त्या 24 तासाची कक्षा असते. हा एक फायदा होतो. तापमान, पर्जन्यमान आणि हवेच्या विविध अंगाच्या अभ्यासात याचा वापर करता येतो. हवेचे जे विविध अंग आहेत, सांद्रीभवन, बाष्पीभवन, आर्द्रता वगैरे, त्यातही याचा अभ्यास करता येतो. म्हणून कक्षा वापरण्याचे साधारणतः 5 फायदे दिलेले आहेत. प्रत्येक गोष्टीला फायदा जरी असला तर त्याची दुसरी बाजू असते, म्हणजे तोटे असतात. कक्षेचा वापर मर्यादित स्वरूपात करता येतो. हे एकदम वास्ट करता येत नाही. हा एक तोटा दिलेला आहे. यात फक्त जास्तीत जास्त मोठी संख्या आणि लहान संख्या यातला फरक लगेच लक्षात येतो. एवढंच होतं, बाकीचं काही होत नाही, म्हणून लॉस आहे. याच्या विस्ताराची सीमा सांगितली जात नसल्याने कक्षेचा फारसा उपयोग होत नाही. सर्वदूर मोठ्या प्रमाणावर हे वापरलं जात नाही. असे 3 तोटे या कक्षाचे दिलेले आहेत. कक्षा वापरण्याचे 3 तोटे आपल्याला सांगितलेले आहेत. याच्यात दुसरा जो प्रकार दिलाय कक्षेनंतर, प्रमाण विचलन, याची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. दिलेल्या आकडेवारीतील मूल्ये मध्याच्या तुलनेत कशी पसरलेली आहेत हे जाणून घेण्याच्या मुख्य मापनाला विचलन असे म्हणतात. जी आकडेवारी दिलेली असेल त्यातली मूल्ये मध्याच्या तुलनेत कशी पसरलेली आहेत, म्हणजे कशी विखुरलेली आहेत, हे जाणून घेणे म्हणजे विचलन. दुसरी व्याख्या दिलेली आहे, आकडेवारीतील प्रत्येक मूल्य व मध्य मूल्य या दरम्यानच्या सरासरी अंतराला प्रमाणित विचलन म्हणतात.
मूल्य म्हणजे आहेत, जे मूल्य आहेत ते पर्टिक्युलर मूल्य आणि मधोमध असलेला किंवा मध्य मूल्य यांचं जे ऍव्हरेज असते, यांचं जे सरासरी अंतर असतं त्याला प्रमाणित विचलन असे म्हणतात. दिलेल्या आकडेवारीच्या सरासरी मूल्यापेक्षा प्रत्येक आकड्यात किती फरक आहे हे मूल्य आपल्याला दर्शवते. तसेच आकडेवारी मध्याच्या भोवती केंद्रित आहे की विखुरलेली आहे, प्रमाणित विचलनामुळे ते समजते. याशिवाय मध्य हे दिलेल्या आकडेवारीचे योग्य प्रतिनिधित्व करते की नाही हे देखील समजते. म्हणजे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत, म्हणून प्रमाणित विचलन अभ्यासायचे असते. त्या प्रमाणित विचलनामध्ये दोन प्रकार दिलेले आहेत. दोन प्रकारचं प्रमाणित विचलन असतं. प्रमाणित विचलनाचे निम्न मूल्य, आकडेवारीतील मूल्य एकमेकांच्या जवळ केंद्रित आहेत आणि दिलेल्या आकडेवारीचे ते योग्यरित्या प्रतिनिधित्व करतात. किंवा याचाच अर्थ मूल्य निम्न असते तेव्हा आकडेवारीतील मूल्ये केंद्रित असतात आणि योग्यरित्या प्रतिनिधित्व करतात. म्हणजे कमीत कमी मूल्य असते तेव्हा ते केंद्रित असतात, म्हणजे जवळजवळ असतात आणि योग्यरित्या प्रतिनिधित्व करतात. दुसरा प्रकार दिलेला आहे प्रमाण विचलनाचे उच्च मूल्य, म्हणजे मोठी संख्या. आकडेवारीतील मूल्ये विखुरलेले आहेत आणि संपूर्ण आकडेवारीचे योग्यरित्या प्रतिनिधित्व करीत नाही. किंवा मूल्य उच्च असते तेव्हा आकडेवारीतले मूल्य विखुरलेले असतात, म्हणून ते आकडेवारीचं योग्यरित्या प्रतिनिधित्व करत नाही. यात तुम्हाला फरक लक्षात आला असेल, याच्यात जे आहे ते याच्यात नाही किंवा याच्यात जे आहे ते याच्यात नाही, म्हणजे एकमेकांच्या अपोजिट. याला आपण काय म्हणतो, निम्न मूल्य आणि हे उच्च मूल्य, म्हणजे दोघांमध्ये फरक असणारच. म्हणून हे प्रतिनिधित्व करतात निम्न मूल्य आणि हे प्रतिनिधित्व करीत नाही. असा फरक आपल्याला यामध्ये लक्षात येतो. आता स्टँडर्ड डेव्हिएशन किंवा प्रमाणित विचलनासाठी आपल्या पुस्तकातील पान नंबर 98 वर सोडून दिलेलं उदाहरण आहे. सोडवलेलं उदाहरण, दिलेल्या आकडेवारीसाठी प्रमाण विचलन काढा. नगर हा पहिला कॉलम आहे. दुसरा कॉलम त्याच्यात दिलेल्या शहराच्या मध्यभागापासून झालर क्षेत्रापर्यंतचे अंतर. तर झालर क्षेत्र म्हणजे काय हे तुम्ही वस्ती किंवा तिसऱ्या प्रकरणात, आपल्या थेअरीच्या तिसऱ्या प्रकरणात हे अभ्यास. याच्यात अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ एवढे दिलेले आहे आणि त्यांचं अंतर किलोमीटर मध्ये दिलेलं आहे. सर्वात अगोदर एक्स काढायचा. एक्स काढायचं म्हणजे काय, या सगळ्या मूल्यांची बेरीज, याचा फॉर्म्युला दिलेला आहे. मूल्यांची बेरीज x1 प्लस x2 प्लस x3 डॉट डॉट प्लस xn, आकडेवारीत मूल्यांची संख्या इज इक्वल टू n. म्हणजे सगळे आकडे 4, 9, 11, 12 या सगळ्यांची काय करायची, टोटल करायची आणि सगळे किती आहेत 9. यांची सगळ्यांची टोटल 90 येते, भागिले 9 करायचा, बरोबर त्याचं उत्तर 10 येते. आता या आकडेवारीतील सर्व मूल्यातून मध्य वजा करायचा, म्हणजे x1 मायनस x आणि मग त्याचा वर्ग काढायचा. म्हणजे हा 4 दिलेला आहे, 4 मधून मायनस 10 म्हणजे हा प्रत्येकातून वजा होणार. हे जे उत्तर आहे, हा जो 10 आहे हा प्रत्येक संख्येतून वजा होणार. -6, 9, -10 बरोबर -1, प्रत्येक संख्येतून तो वजा होणार. म्हणून x1 मायनस x हा तिसरा कॉलम, इथं दोनच कॉलम दिले, तिसरा कॉलम वाढला. त्यानंतर पुढचा कॉलम दिलेला आहे x1 मायनस x कंस पूर्ण आणि त्याचा वर्ग, म्हणजे याचा काय करायचा, वर्ग काढायचा. 6, 7, 36, 1, 1, 2, 2 चा वर्ग 4, 5 चा वर्ग 25 असे वर्ग काढायचे आणि याचे टोटल करायचे. आता पुस्तकामध्ये हे एक मिस्टेक झालेली दिसते, 4 चा वर्ग हा 4 नाही, म्हणजे 36, 37, 38, 4, 42, 42, 20, 62, 5, 67, 20, 87, 5, 92, 4, 96, 4, 100 आणि 4, 104. ही सेमेशन काय केले, 104 याच्यानुसार केलेले, पण हा 4 ऍक्च्युअल चुकलेला आहे. तरी असू द्या, पुढच्या उदाहरणात आपण बघू. या सगळ्यांची काय करायची, टोटल म्हणजे 104 आली. त्याला आकडेवारीतील एकूण संख्येशी भाग द्या. 104 ला काय करायचं, या 9 ने म्हणजे एकूण संख्येने
याची जी एकूण संख्या आहे त्याने भाग द्यायचा, त्याचं उत्तर येतं 11.5 आणि मग त्याचं वर्गमूळ काढायचं. 104 भागिले 9 कंसात वर्गमुळात प्रमाण विचलन तो येतो 11.5. त्याचं उत्तर येतं, याचं वर्गमूळ येतं 3.39. हे आपल्या पुस्तकात सोडवलेलं उदाहरण आहे. हे जर आपण नीट अभ्यासलं तर प्रमाणित विचलनाची उदाहरणे सोडायला आपल्याला अजिबात समस्या येणार नाही. विचलनाचे हे मूल्य मध्यच्या मूल्याच्या 10 म्हणजे अर्ध्यापेक्षा हा कमी आहे. याचा अर्थ असा की हे अधिक विचलन किंवा विखुरलेले स्वरूप दाखवते, म्हणजे योग्यरित्या प्रतिनिधित्व करीत नाही. या सोडवलेल्या उदाहरणाच्या आधारावर पुढचं उदाहरण दिलेलं आहे सरावासाठी. आपण आपल्या गावात, आपल्याच पुस्तकातलं उदाहरण आहे, किंवा शहरातील काही तरुणांचे सर्वेक्षण केलं आहे. पहिलं जे प्रात्यक्षिक आपण बघितलं त्याच्यामध्ये सर्वेक्षण केलं. हे सर्व तरुण आपले गाव सोडून इतर ठिकाणी गेले. इथे त्यांनी स्थलांतरासाठी किती किलोमीटर अंतर पार केलं त्याची आकडेवारी दिले. स्थलांतराचे सरासरी अंतर आणि प्रमाण विचलन काढा आणि त्याच्या निकालाबाबत भाष्य करा. हे एक्झाम्पल पुस्तकातलंच आहे सरावासाठी. त्या प्रमाण विचलनाच्या पायऱ्या दिलेल्या आहेत. सर्वात आधी त्याची मांडणी करायची, मध्य काढायचा, तिसरी पायरी त्याचा डिफरन्स फरक काढायचा, चौथी पायरी वर्ग काढायचा, शेवटचं वर्गमूळ काढायचं. वर्गमूळ काढल्यानंतर त्याचं उत्तर मिळतं. सर्वात अगोदर काय, एक्स काढायचा म्हणजे मध्य काढायचं. मांडणी केल्यानंतर, हा तक्ता मांडल्यानंतर फॉर्म्युला तोच, सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची म्हणजे मूल्यांची बेरीज हेच आहे x1 प्लस x2 प्लस x3 डॉट डॉट xn जेवढं काही असेल त्याच्यावर भागिले आकडेवारीत मूल्यांची संख्या म्हणजे प्राप्त आकडेवारीतील मूल्यांची संख्या, ज्याला काय म्हणतो आपण n. मग या सगळ्यांची काय करायची, टोटल करायची. अशा पद्धतीने मांडणी त्याची करायची, 9 प्लस 2 प्लस 5 अशा पद्धतीने शेवटपर्यंत. आणि या सगळ्यांची संख्या किती येते, अ पासून ट पर्यंत ती 20 इतकी येते. मग हे सगळ्यांचे टोटल 140 येते, त्याला भागिले किती, 20. म्हणजे 20 भागिले 140 भागिले 20 केलं तर त्याचं उत्तर 7 येतं. म्हणजे 7 किलोमीटर अंतर सरासरी अंतर. इथं काय म्हटलेलं आहे, स्थलांतराचे सरासरी अंतर किती, 7 किलोमीटर. 7 किलोमीटर हे सरासरी अंतर आहे. कशाचे, स्थलांतराची सरासरी. याला काय म्हणतो आपण, स्थलांतराची सरासरी. हे 7 किलोमीटर हे त्याचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर ही जी आकडेवारी दिलेली आहे, या सगळ्या आकडेवारीतून सर्व मूल्यातून मध्य वजा करायचा. सोडवलेल्या उदाहरणात आपण जसं बघितलं तसं. सेकंड पायरी x1 मायनस एक्स म्हणजे हे केल्यानंतर त्याचा वर्ग काढायचा. ही सगळी तोच तक्ता आहे. आता आपलं उत्तर 7 आलेलं आहे, म्हणजे प्रत्येकातून 7 मायनस करायचा. 9 मधून, 2 मधून, पार अ पासून ट पर्यंत प्रत्येकातून 7 मायनस केला, त्याचंही उत्तर आलं. आणि उत्तर आल्यानंतर प्रत्येकाचा वर्ग काढायचा. प्रत्येकाचा वर्ग, त्या वर्ग झाल्यानंतर त्या सगळ्यांची टोटल म्हणजे समेशन इज इक्वल टू 178. समेशन इज इक्वल टू 178 या सगळ्यांची टोटल. नीट लक्षात घ्या, आलेली जी संख्या आहे त्या संख्येतून ती संख्या प्रत्येक मूल्यातून x1 मधून काय करायची, मायनस करायची. मायनस केल्यानंतर जे उत्तर येईल त्या उत्तराचा वर्ग, x1 मायनस एक्स त्याचा वर्ग यामध्ये, आणि या वर्गाचं काय करायची, टोटल करायची. टोटल केल्यानंतर प्रमाणित विचलन स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू वर्गमुळात समेशन x1 मायनस एक्स त्याचा वर्ग भागिले n. ही मांडणी झाली याची. मग ती आपल्याला आपली टोटल आली होती 178 भागिले 20. याची जी समेशन आहे टोटल ती 178 भागिले 20. त्याचं वर्गमूळ काढलं तर ते 89 म्हणजे 89 येतं. म्हणजे याचं प्रमाणित विचलन किती आहे, याचा 89चा वर्गमूळ जो आहे, वर्गमूळ 9.43 येते. विचलनाचे हे मूल्य मध्याच्या मूल्याच्या म्हणजे 7 मध्ये आहे, जास्त आहे. याचा अर्थ असा की स्थलांतराचे अंतर हे विस्तारित स्वरूपाचे आहे. म्हणजे 7 हे जास्त आहे. 7 हा मध्य जरी असला, या आलेलं जे मूल्य हे आहे 9.43 7 पेक्षा म्हणजे मध्यापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ हे विस्तारित स्वरूपाचं स्थलांतरित अंतर आहे.
हे आपल्याला सांगता येते. ही स्टेप प्रत्येक उदाहरणासाठी आपल्याला वापरायची आहे. हे एक उदाहरण दिलेलं आहे पुस्तकातलं. दिलेली आकडेवारी वेगवेगळ्या नगरांमध्ये निवासी भूमी उपयोजना खालील टक्केवारी दाखवते. याचं प्रमाण विचलन काढायचं आणि निकालाबद्दल विवेचन करायचं. निवासी भूमी उपयोजना खाली भूमीची टक्केवारी. आता अ पासून ते अ पर्यंत ही सगळी टक्केवारी म्हणजे आकडेवारी दिलेली. ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी अशा पद्धतीचा तक्ता अगोदर तयार करायचा. म्हणजे हा आडवा दिलेला आहे, हॉरिझॉन्टल दिलेला आहे. आपल्याला अशा पद्धतीने तक्ता तयार करायचा. भूमीची टक्केवारी ती दिलेली आहे. निवासी भूमी योजनाखालील भूमीची टक्केवारी. सर्वात आधी काय एक्स काढायचा. तेच सूत्र तेच वापरायचं. सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले प्राप्त आकडेवारीतील मूल्यांची संख्या किंवा मूल्यांची बेरीज. हे सूत्र तुमच्या लक्षात आलं असेल. हे सगळे आकडे मांडायचे, अशी मांडणी करायची, प्रत्येक प्लस करायचं आणि त्याला भागिले हे किती आहेत 1 ते 10, त्याला भागिले 10. 570 भागिले 10 बरोबर 57. 57 हा काय आला सरासरी म्हणजे मध्य आला. 57 हा मध्य आला. त्यानंतर अशी मांडणी करायची. नगर घेतले, ही संख्या घेतली आणि हा 57 जो आहे हा 57 या प्रत्येक संख्येतून प्रत्येक मूल्यातून काय करायचं मायनस करायचं, वजा करायचं. वजा केल्यानंतर त्या प्रत्येकाचं वर्गमूळ काढायचं. वर्गमूळ केल्यानंतर त्याची टोटल करायची. ही टोटल या फॉर्म्युल्यानुसार कुठं आणायची, वर्गमुळामध्ये आणायची. वर्गमुळात त्याचा भागाकार करून वर्गमुळात आपण मांडला. वर्गमुळात मांडल्यानंतर या भागाकाराचा पुन्हा वर्गमूळ काढायचं. ते म्हणजे प्रमाणित विचलन. प्रमाणित विचलन याचं येतं 7.36. विचलनाचे हे मूल्य आहे मध्याच्या मूल्याच्या 57 पेक्षा खूपच कमी आहे. 57 हे आपलं मध्य आहे. 57 हे खूप कमी आहे. 57 हे खूप जास्त आहे. 7.36 हे प्रमाण विचलन खूप कमी आहे. विविध नगरातील निवासी भूमी उपयोजनातील टक्केवारी समांतर दिसत असली तरी प्रत्यक्ष व प्रमाण विचलनामध्ये तफावत आहे. याचा अर्थ काय, निवासी क्षेत्र हे विस्तारित स्वरूपाचे आहे हे आपल्याला सांगता येतंय. हे उदाहरण पुस्तकातलं आहे परंतु सरावासाठी इथं सॉल्व्ह करून दिलेलं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न दिलेला आहे. तिसरं उदाहरण, तुम्ही ऍपद्वारे केलेल्या सर्वेक्षणाद्वारे मिळवलेल्या माहितीतील काही बाबींसाठी प्रमाण विचलन काढा. म्हणजे तुम्ही जे केलेलं आहे ऍपद्वारे पहिलं प्रात्यक्षिक, त्याच्यामध्ये भिन्नतेचे गुणांक आहे. दिलेल्या आकडेवारीत किती विचलन आहे हे जाणून घेण्यासाठी आपण भिन्नतेचे गुणांक वापरतो. प्रमाण विचलन भागिले मध्य गुणिले 100. हे भिन्नतेचा गुणांक काढायचा हा फॉर्म्युला आहे. त्याचं हे सूत्र आहे. उदाहरणार्थ SD बरोबर 3.39 मध्य बरोबर 10. म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन 3.39 आहे, मध्य 10 आहे. तर 3.39 भागिले 10 गुणिले 100 त्याचं उत्तर येतं 33.9%. हे पुस्तकातलं उदाहरण आहे. भिन्नतेचा गुणांक काय आला 33.9%. कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स म्हणजे भिन्नतेचे गुणांक, व्हेरिएबल भिन्नता. भिन्नतेचे गुणांक प्रमाण विचलनाचे मध्य आणि विधीच्या मूल्यातील विचलन टक्केवारी दाखवतो. म्हणजे प्रमाण विचलन भागिले मध्य गुणिले 100 या सूत्रामध्ये भिन्नतेचा गुणांक आपल्याला काढता येतो. हे संपूर्ण उदाहरण आपल्या पुस्तकामध्ये सोडवलेलं आहे. त्यानंतर प्रमाण विचलनाची गणना करा, विधीचं विश्लेषण करा. शहरातील प्रभाग दिलेले आहेत. पुस्तकातलं सरावासाठीचं चौथं उदाहरण, चौथा प्रश्न आहे. पदवीधारकांची टक्केवारी दिलेली आहे. अगोदर एक्स काढायचा, फॉर्म्युला मांडायचा. त्या फॉर्म्युल्यामध्ये तशाच पद्धतीने 3.4 पासून 5.6 पर्यंत प्लस करायचं. ही संख्या किती, यांची आकडेवारी 8 येते. टोटल ते 8 आहे. या सगळ्यांचे टोटल 553 भागिले काय 8 बरोबर काय येणार त्याचं उत्तर 6.91,125 हे त्याचं उत्तर आलं. मग मध्ये लिहिताना तो डेसिमल पॉईंटच्या पुढे 2 अंक 6.91. त्यानंतर तशीच मांडणी केली, हे सगळे लिहिले, प्रत्येकातून ते मायनस या फॉर्म्युल्यानुसार 3.4 मायनस 6.9 म्हणजे
ही संख्या जी आहे, हा जो मध्य आहे प्रत्येकातून मायनस होणार. प्रत्येकातून मायनस झाल्यानंतर त्या सगळ्यांची याच्या सगळ्यांचा वर्ग काढल्यानंतर त्याचं समेशन, त्याची टोटल करायची. त्याची टोटल 77.55 भागिले 8 वर्गमुळात या फॉर्म्युल्यानुसार मांडायची. आणि याचा 77.55 भागिले 8 केल्यानंतर त्याचं उत्तर 9.69 कुठं वर्गमुळात. आणि या 9.69चं प्रमाण विचलन बघायचं, वर्गमूळ काढायचं म्हणजे काय प्रमाण विचलन, ते येतं 3.11. म्हणजे अशा पद्धतीने अपूर्णांकात जी टक्केवारी दिलेली असते त्याचं सोल्युशन आपल्याला करता येतं किंवा त्याचं प्रमाण विचलन आपल्याला काढता येतं. आता विधेचे विश्लेषण म्हणजे साधारणतः भिन्नतेचा गुणांक, त्याच्यामध्ये तोच फॉर्म्युला प्रमाण विचलन भागिले मध्य म्हणजे सरासरी गुणिले 100. 3.11 हा 3.11 काय आहे, एसडी म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन. आणि 6.91 हा 6.91 हा काय आहे, सरासरी मध्य. भिन्नतेचा गुणांक सीव्ही इज इक्वल टू 3.11 भागिले 6.91 गुणिले 100. तर याचं उत्तर येतं 4.5%. 3.11 भागिले 6.91 गुणिले 100 याचं उत्तर येतं 45%. मग भिन्नतेचा गुणांक किती आला, 45%. म्हणजे यामध्ये विचलन मूल्य 3.11 आहे. भिन्नतेचा गुणांक 45% असल्याने विचलन हे जास्त असल्याचे दर्शवलेले. म्हणजे अशा पद्धतीने याचं विश्लेषण देखील आपल्याला करता येते. मित्रांनो, प्रात्यक्षिक क्रमांक या ठिकाणी आपण संपवलेला आहे. या जशी मी दुसऱ्या प्रात्यक्षिकाची पीडीएफ करून आपल्याला पाठवली होती, तशीच तिसऱ्या प्रात्यक्षिकाची 2 दिवसात पीडीएफ करून पाठवेल. हे आपल्या जर्नलमध्ये तशाच्या तशा पद्धतीने आहे तशा पद्धतीने लिहून काढायचं आहे. या ठिकाणी आपण थांबू आणि पुढील प्रात्यक्षिकासाठी लवकरच भेटूया. थँक्यू.